स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे, कारण की हा उपाय केल्याने जे मुलं असतात आपले हट्टीपणा करत असतील, चिडचिडपणा करत असतील, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल किंवा त्यांची एकाग्रती बुद्धी नसेल, तर प्रत्येक आईने वडिलांनी हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे। हा मुलगा छोटा असो मोठा असो, कितीही मोठा तुमचा मुलगा असेल, तो डिग्री घेत असेल तरी सुद्धा आईने हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचाच आहे। याला बंधन नाही, तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता, दुपारी करू शकता, ज्या वेळेस तुम्हाला वेळ बनेल त्यावेळेस आवर्जून वेळ काढून आपल्या मुलांसाठी 5 मिनिटं 10 मिनिटं वेळ काढायचा आणि हा उपाय करायचाच आहे। तर प्रत्येक आईने करायचा आहे। तर उपाय कसा करावा ते सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लास्ट पर्यंत बघायचा आहे, कारण की तुम्हाला मंत्र सुद्धा सांगणार, बीज मंत्र सुद्धा सांगणार, उपाय कशा पद्धतीने करावा याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। तर बघा, चैत्र महिन्यातील 4थी माळ आहे आणि उद्याच्या दिवशी ललिता पंचमी आलेली आहे। ललिता पंचमी 2 तारखेला बुधवारच्या दिवशी आलेली आहे आणि ह्या ललिता पंचमीला अत्यंत साधारण असं महत्व आहे, कारण की प्रत्येक महिन्याची ती ललिता पंचमी असते। त्या प्रत्येक महिन्याच्या ललिता पंचमीला आपल्या मुलांच्या जिभेवर आपल्याला हा मंत्र लिहायचा असतो, कारण की हा मंत्र लिहिल्याने त्यांची बुद्धी तीक्ष्ण होते, केलेला अभ्यास त्यांच्या मनामध्ये राहतो आणि ते कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जातात, ते मागे राहत नाही, त्यांच्या आयुष्याचं कल्याण होतं। त्याच्यामुळे आपल्याला हा एक मंत्र त्यांच्या जिभेवर लिहायचा आहे। तर आईने काय करायचं, मुलगा लहान असो तुमचा, मोठा असो, बाहेर गावाला असो, जर समजा तुमची मुलं बाहेर गावाला असतील तर त्यांना स्वतःला करायला लावायचा, नाही तर तुम्ही तुमचे मुलं लहान असतील, खूप लहान असेल तरी सुद्धा चालेल, तर मुलांना आपल्या जवळ बसायचं। सकाळच्या टायमाला आंघोळ झाल्या म्हणजे त्यांची नित्यकर्म आटपून त्यांची आंघोळ झाल्यानंतर त्यांना देवाजवळ बसवायचं। देवाजवळ बसून झाल्यानंतर मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे, तो मंत्र त्यांना म्हणायला लावायचा। जर त्यांना तो मंत्र म्हणता आला तर ठीक आहे, नाही तर तुम्ही स्वतः म्हटला तरी सुद्धा चालेल। मंत्र वरच्या साईडला देते आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिहून देणार। तर मंत्र असा आहे, हा देवी मातेचा म्हणजे सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं, ओम ऐं ह्रीं क्लीं श्रीं सरस्वते बुद्धजने स्वाहा असा हा मंत्र आहे। तर हा मंत्र आईने नक्कीच आपल्या बाळासाठी म्हणायचा आहे, 1 माळ। तर असं केल्याने त्यांची बुद्धी तीक्ष्ण होईल, आयुष्याचं कल्याण होईल, अभ्यास केलेला अभ्यास त्यांच्या मनामध्ये राहील, त्यांचं मुलं वागण्यामध्ये सुधारतील, चिडचिडपणा रागरागपणा, अभ्यास करत नसतील, बिलकुल ऐकत नसतील, उलट आपल्याला बोलत असतील, ते मुलं सुद्धा शांत होतात, त्यांची बुद्धी तीक्ष्ण होते, चंचल होते, पारदर्शक होते। आणि हे केल्याने अनुभव घेऊन बघा, खूप सिद्ध असा अनुभव आहे। मी स्वतः माझ्या मुलावर करते, 20 वर्षापासून मी माझ्या मुलाच्या जिभेवर हा मंत्र लिहत आलेली आहे। आता माझा मुलगा 20 वर्षाचा आहे, मोठा झालेला आहे, 1ल्या वर्षाला आहे, तरी सुद्धा तो बाहेर गावाला असतो शिकायला, तरी सुद्धा मी त्याला स्वतः दर महिन्याच्या ललिता पंचमीच्या दिवशी त्याला हा उपाय करायला लावत असते। म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलाला हा उपाय करायला लावायचा। काय करायचं, सकाळच्या टायमाला ज्या दिवशी ललिता पंचमी आहे, आता उद्याच्या दिवशी ललिता पंचमी आहे, तर ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं, मुलांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्यांना देवाजवळ बसायला लावायचं। देवाजवळ बसायला लावल्यानंतर त्यांना जे मी तुम्हाला मंत्र सांगितला तो एक मंत्र त्यांना म्हणायला लावायचा। त्यांना येत नसेल तर आईने स्वतः म्हणायचा। आई म्हणत असताना त्याचा आपल्या आईचा उजवा जो हात आहे तो मुलाच्या डोक्यावर ठेवायचा, कारण की ज्या वेळेस आई हा मंत्र 108 वेळेस म्हणत असते तर आईच्या शरीरामध्ये ती ताकद आलेली असते, ती ऊर्जा आलेली असते आणि ती ऊर्जा हातातून आपल्या मुलाच्या डोक्यात उतरत असते। त्याच्यामुळे जर मुलांना वाचता येत नसेल तर आईने स्वतः हा मंत्र बोलायचा आहे 108 वेळेस। आणि नंतर ना काय करायचं, तुमच्या घरामध्ये जर दर्भाची काडी असेल, आता ती ही दर्भाची काडी काय हा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, तर दरबाजीची काडी असते, ते ज्या ठिकाणी पूजा भंडाराचं सामान भेटतो, देवाचं सामान साहित्य मिळतं, त्या ठिकाणी 10 रुपयाला ही काडी मिळते, ती मिळून जाईल, ती घेऊन यायची, दर महिन्याला तुम्हाला कामात येईल। आणि प्रत्येक तुमच्याकडे 2 मुलं असतील 3 मुलं असतील तर प्रत्येकाच्या जिभेवर उतरताना ती एकच काडी वापरायची। आणि जर तुम्हाला 2 घ्यायचं असतं तर तुम्ही 2 सुद्धा घेऊ शकता। नाही तुमच्याकडे काडी तर काय करायचं, आपली तुळशी असते, तुळशीची काडी घ्यायची, स्वच्छ धुवून टाकायची, त्याच्याने सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। नाही तर सोन्याचं कानातलं असतं त्याची काडी असते, किंवा अंगठी असते, आपली विड्याची अंगठी असते, त्याचे ती थोडीशी मोकळी करून ती मधामध्ये डीप करायची म्हणजे बुडवायची आणि त्याच्याने आपल्या मुलांच्या जिभेवर हा मंत्र लिहायचा, जो मंत्र मी वरच्या साईडला दिलेला आहे। एम हा मंत्र तुम्हाला मुलांच्या जिभेवर उतरवायचा आहे। हा मंत्र उतरवायचा आणि त्यांना ते म्हणजे मधाने उतरून त्यांना जिभेवर उतरवायचा।
असं केल्याने तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल, ते खूप हुशार होतील, केलेला अभ्यास त्यांच्या मनामध्ये राहील, आयुष्याचं कल्याण होईल, त्यांचं चिडचिडपणा, रागरागपणा, त्यांचं खूप हट्टीपणा तो नाहीसा होईल, ते सारखे रडत असतील, सारखं कटकट करत असतील, ते सुद्धा शांत होईल आणि ते पारदर्शक होतील, अभ्यासामध्ये त्यांची मन तीक्ष्ण होईल। त्याच्यामुळे प्रत्येक आईने वडिलांनी हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचाच आहे, आवर्जून करायचा आहे, कंटाळा करू नका। आणि असे जे उपाय आहे ते आपल्या मुलांसाठी नाही तर कोणासाठी आहे, आपण आपल्या परिवारासाठी सगळं करत असतो। तर आईने कामं तर रोजच असतात, कामं आपल्याला सुटत नाही, पण ह्या कामांमधून वेळ काढून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, झोपताना, रात्री झोपताना का असेना तरी सुद्धा काढायचं, दुपारी काढायचं, संध्याकाळी कधीही काढू शकतात, त्याला काही असं हे नाही की ह्या वेळेसच काढायचं त्यावेळेसच काढायचं, जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस आपल्याला हा उपाय करून घ्यायचा आहे। आणि दुसरं म्हणजे मुलं खूप चिडचिडपणा करत असतील, बिलकुल अभ्यासाला बसत नसतील, तर काय करायचं आईने, कारण की सरस्वती माता ही विद्येची देवता आहे आणि सरस्वती मातेसोबत मोर असतो बघा, मोर जिथं सरस्वती माता असते तिथं मोर असतो आणि ज्या ठिकाणी सरस्वती मातेची आराधना होत असते त्या ठिकाणी लक्ष्मी माता सुद्धा येते। तर प्रत्येक आईने काय करायचं आहे, त्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी तुमचे मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात तर त्यांचं बेडरूम असो किंवा एखाद्या कोपऱ्यामध्ये असो, जिथं छोटं असो, तुमचं घर मोठं असो, त्यांचं सेपरेट बेडरूम असो किंवा नसो, किंवा ते एखाद्या ठिकाणी अभ्यासाला बसत असतील तर त्या अभ्यासाच्या भिंतीला त्यांच्या समोर आपल्याला सरस्वती मातेचा छोटा फोटो असेल ते छोटा फोटो घ्यायचा, तो लावायचा आणि एक मोरपीस लावायचं, एक किंवा दोन तुम्ही लावू शकता। बघा हा मोरपिसाचा अत्यंत चमत्कारिक असा फायदा आहे, कारण की ज्यावेळेस मुलं अभ्यास करतात त्याच्याकडे लक्ष केलं तर त्यांचं मन एकाग्रित होतं, त्यांचं केलेला अभ्यास त्यांच्या डोक्यामध्ये राहतो आणि ज्यावेळेस ते अभ्यासाला एक्झामच्या टायमाला जातात त्यावेळेस त्यांना कुठल्याच प्रकारचा अडचण येत नाही, ते इझिली आपला पेपर लिहत असतात, कारण की त्यांनी जे अभ्यास केलेला असतो त्यांच्या स्मरणात असतो आणि हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे। त्यामुळे आईने आवर्जून करायचाच आहे। आणि बघा दुसरं म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने जर सरस्वती मातेची आराधना केली, देवाजवळ बसून सरस्वती मातेचा फोटो असेल तुमच्या घरात किंवा तुम्ही रांगोळी काढत असणार ललिता पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेची, तर ती रांगोळी बघा वरच्या साईडला रांगोळीचा फोटो सुद्धा दिलेला आहे, सरस्वती मातेचा तुम्हाला मंत्र दिलेला आहे आणि रांगोळी सुद्धा आहे। ती रांगोळी आपल्याला आपल्या देवासमोर काढायची आहे, तिच्यावर हळदी, अक्षता, कुंकू व्हायचं आणि फोटो असेल तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा तर तो फोटोवरची सुद्धा पूजा करायची आहे। सरस्वती मातेला आव्हान करायचं आहे, तिचं प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण होऊ दे, त्याच्या जिभेवर तुझा वास अखंड राहू दे, कारण की सरस्वती मातेचा जर वास, आशीर्वाद आणि त्या सरस्वती मातेचा जर आशीर्वाद त्या मुलासोबत राहिला तर तो मुलाच्या आयुष्यामध्ये त्याची प्रगती होते, प्रगती झाली म्हणजे तो आयुष्यामध्ये खूप पुढे जातो आणि पुढे गेला म्हणजे त्याची प्रगती होत असते, पैसा हडका येत असतो घरामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी सरस्वती असते त्या ठिकाणी लक्ष्मी माता सुद्धा असते। मुलाची प्रगती झाली, तो चांगल्या जॉबला लागला म्हणजे आपल्या घरात पैसा येतो आणि पैसा म्हणजे लक्ष्मी माता। तर प्रत्येक आईने हा उपाय करायचाच आहे। तर उपाय करताना आपल्याला अशा प्रकारे करायचा आहे, त्या दिवशी मुलाला पिवळ्या कलरचे कपडे घालायला लावायचे, देवी मातेला पिवळ्या कलरचं नैवेद्य अर्पण करायचा त्या दिवशी आणि तो नैवेद्य आपल्या मुलांना खायला द्यायचा आणि देवी माते त्या दिवशी पिवळ्या कलरचे कपडे परिधान करायला लावायचे, हळदी, कुंकू, अक्षता, धूपदीप लावायचा, सरस्वती मातेला आवाहन करायचे की माझ्या मुलाची बुद्धी तीक्ष्ण होऊ द्या, खूप हुशार होऊ द्या, आयुष्यात त्याचं कल्याण होऊ द्या, केलेला अभ्यास, चिडचिडपणा, रागरागपणा, रडतो, हे करतो ते करतो ते संपूर्ण नाहीचं होऊ द्या आणि त्याची बुद्धी पारदर्शक होऊ द्या, असं आपल्याला आईने प्रार्थना करायची सरस्वती मातेजवळ। तर प्रत्येक आईने करायचं आहे। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा, नाही इतरांना पाठवला तरी सुद्धा चालेल, पण आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे, आजूबाजूच्या मुलांना सुद्धा तुम्हाला हा उपाय करायला लावायचा आहे। तर नक्कीच करा। 2 तारखेला बुधवारच्या दिवशी हा उपाय आपल्याला चैत्र नवरात्रमध्ये करून घ्यायचा आहे। श्री स्वामी समर्थ।